54 लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्या। ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत। आणि आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो। आपण यासाठी 4.5 महिन्यापासून आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होतं। मी जास्तीचा न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे, माझ्या बायबाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केला। 300 पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरानं या आरक्षणासाठी आत्महत्या केल्या, बलिदान दिलं। आज त्या माझ्या माता माऊलीच्या कंपनी कुंकून राहिलं या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला करता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडलं। या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती। अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या 350 पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती। आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने देण्यासाठी शिबिरे सुरू केले। वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत, म्हणजे त्यांना तातडीला देण्यात येईल। आणि महत्वाचा मुद्दा, ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना, म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं। आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला, त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद। मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदीने संघर्ष केलाय। माझे मराठ्यांचे लेकर आंतरवालीपासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले, कधी अन्न मिळालं, कधी भाकरी मिळाली नाही, मिळाले पाणी मिळालं नाही, बघितलं एकानंही माझ्यापर्यंत घराणं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून। ज्या संघर्षाला तोंड दिलं, पण मीही या समाजाला मायबाप मंगलाने यांना शब्द दिला होता, तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही। साहेब, माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती, माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही, फक्त एकच आहे, जे सगळ्या जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झाला, लोकांना ऐकून द्या, बरोबर करू नका, बाहेर माहिती ज्याला दिसत नाही ते शांत बसले, तुम्ही उभा राहिला तो काय करायला लागले काय? शिंदे साहेब, आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीनं फक्त विनंती, जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला, राजपत्र काढलंय, मी थांबतो, चलून द्या तुमचं, नाही तुमचंच होऊ द्या। तुम्ही आरक्षण नाही ह्याला नाही का आरडा बोल करा नाही, तुम्हाला काय बसायचं खाली, खाली बस, खाली बस, उभा राहिलं तर राहायला खाली बस म्हणतो, तुला काय दिसत नाही?
मराठा समाजाच्या वतीने साहेब तुम्हाला माझी विनंती आहे, आपण जो अध्यादेश काल काढलाय, जो जे राजपत्र काढलंय, ज्याची कुणबी नोंद मिळाली, कोणी सांगितलं तुला कुठं नाही कुठून काढी आणली तो यावेळेला आला का गप्पा म्हणजे तीनदा सांगितलं तुम्हाला जमत नाही ना, हळूच काढी ठेवतो किती काम झालं नाही तर कुठे रोय माझी तुम्हाला विनंती आहे साहेब, माझ्या मराठा समाजाच्या वतीने, कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून 4.5 महिने आपण यासाठी संघर्ष केला, जीवाची बाजी लावली. या उपोषणामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही, हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती, तरी मी माझ्या जीवाची पर्वा न करता मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय. माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे, हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघालंय, ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या घनगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या ज्याच्या बाबत हा जो गुन्हा उदाहरण, फक्त या गुन्ह्याचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका, एवढीच विनंती आम्हाला. हा ज्या कायमस्वरूपी राहिला पाहिजे. याचबरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं, त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले. आमचं फक्त एवढंच म्हणणं, ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं. ग्रह चौकशी नंतर करावी. सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा. जी शिंदे समिती काम करते मराठवाड्यात राहू द्या, तिला कंटिन्यू काम करू द्या. गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल. सध्या तिला मुदत वाढ दिली. ज्या केसेस झाल्या त्याबद्दल त्यांनी पत्र दिलं. ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. कोणते घेतले कोपर्डीचा पण करण्याचं ठरवलंय. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्वाचा आपला सुद्धा मन असतो. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याचं 1884चं गॅजेट आहे तेही शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं, कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे. कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे. 1884ची जनगणना आहे, तिच्यातही कुणबीचा उल्लेख आहे, तीही आपण स्वीकारावी. आजच्या या उपोषण सोडवण्याच्या माध्यमातून आपण आलात त्याबद्दल या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले, कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत म्हणून हे लेकरं रडायला तुमच्याकडे देणार. आम्हाला आधी म्हणले मुंबईतच येऊ ना, म्हणजे जनता आम्ही तुमची, सरकार तुम्ही, आणि मुंबईत येऊ नका. मुंबईत येऊ नका म्हणलं मग तरी जास्तच नाही घरी माया पुढे आझाद मैदान. पण ऐकते खरंच माझ्या जातीत आम्हाला स्वाभिमान आणि गर्व सुद्धा माझी जात बदली आणि माझी जात एका शब्दालाही पुढे जात नाही. हा मला या पोरांचा प्रचंड गर्व आहे. हा झालेला विजय कित्येक म्हणायचे हे होत नाही ते होत नाही. बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा. सातारा संस्थांचं गॅजेट तेही स्वीकारा. चारही बाजूनं मराठ्यांचं कल्याण होऊ द्या. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकडून होईल. जिकडून घ्यायचं तिकडून घ्या, पण मराठी आरक्षणात जा. हा म्हणायची तिकडून निघताना की होत मस्त ते नादी घेऊन चालले तिकडे घेऊन राणा करते आणि हे पोटेले बेकार हे म्हणले जाऊन होत नसतं आम्ही गाडीत असतो. आणि तेव्हाच सांगितलं होतं 29 ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुटा उपटून फेकणार म्हणजे
तर आमचा नाविलाज. आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्य फार होऊ देणार नाही. कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्हे गोविंदांना साहेब आमच्या गावखेड्यात आत्ताही पद्धती एवढंच घेतो मग असं फिरवा. कारण मला लेखाचा तर वाला सवय पाहिल्यापासून आम्ही गावखेड्यात हे आमचं लावतात भांडण हे नेती हे नमुने पाहिले भांडण लावतो आमचं गरीब ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघे 50-50 पेट्रोल टाकी देऊ गाडीला. याने जर कोणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको माझे मोटर घे पण पाणी दे. इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव मराठ्याचं गाव खेळलं. जर त्याने आजच्या आपाजला तर उद्या गोर गरीबात आमच्यात भांडण नको लावू. तू मोठा नेता आहे आम्ही तुमचा आदर करतो. आमचा माणूस म्हणून विरोध आहे हे तुमच्या विचाराला विरोध आहे. गोडच घरी याला गोडच म्हणतात ना त्यांना आम्ही उलट सांगतो तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर. मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता. मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर मदत केलेली. त्यांनी विरोध करू नये यासाठी पाठीशी होताना आमच्यात वाद लावली. माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं कपड्यावर घेऊन बसले. आता तुम्हाला फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय. आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची. आम्हाला न्याय दिला या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या. कारण हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे. मराठा बांधवांना माझे हात जोडून विनंती खाली बसतात सगळे आणखी राहिले ना मग पुढे निघाले मग मला सोडून चालले काय मजा झाल्या. मग सगळ्यांनी गाड्या दमन हाणायच्या. आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं. आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय पुढं काय करायचं यासाठी येणार आहे. फक्त गाड्या सगळ्यांनी दमाने चालवायच्या. जेवढं करून सगळ्यांनी दमाने यायचे. तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला. मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतं त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार. मराठ्यांनी तो टाकला. हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे. आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील. जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझादनगरला उपोषणाला आलोच म्हणून. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.